जन्मदात्यांचा पश्चाताप. मे महिन्यातील प्रचंड उन्हाळा होता. दुपारची वेळ होती. आबा हॉलमध्ये टीव्ही पाहत होते. तेवढ्यात टेलिफोनची रिंग वाजली. आबांनी फोन उचलला. आबांनी हॅलो म्हणताच तिकडून आवाज आला, आबा कधी येता माझ्याकडे? आबांनी काही बोलण्याच्या आतच, उद्या बसा, मी येतो घ्यायला. आबा काही बोलायच्या आतच तिकडून फोन कट झाला. आबा सोफ्यावर बसले. त्यांनी डोक्याला हातच लावला. समोर त्यांच्या पत्नी आशाताईंचा फोटो होता. त्यांचं लक्ष फोटोकडे गेलं आणि ते हळू आवाजातच बोलले, हाल करून गेलात ना माझे. दुसऱ्या क्षणी ते सावध झाले. त्यांच्या लक्षात आलं, आपण जायला जर नकार दिला तर मनीष आणि नीता नाराज होतील. मनीष आबांचा लहान मुलगा आणि नीता त्यांची सून. मनीष बँकेत अधिकारी होता तर नीता गृहिणी. मनीष मुंबईला राहत होता. मुंबईचं हवामान तसं दमटच असतं. ते आबांना सहन होणारं नव्हतं. पण आशाताई गेल्यानंतर आबांना जवळचा सहारा नव्हता. आबांना 2 मुली, उषा आणि निशा. त्यांचं लग्न होऊन त्या सासरी गेल्या. आबांनी जाण्याची तयारी सुरू केली. आता गेल्यानंतर परत कधी येणं होईल याची आबांना काही खात्री नव्हती. म्हणून त्यांनी गोदरेज कपाटातून पासबुक, आशाताईंचे दागिने आणि काही रोकड आणि आवश्यक कपडे आणि डायबिटीसच्या गोळ्या औषध बॅगेत टाकले. रात्री गावात राहणाऱ्या आपल्या लहान भावाकडे म्हणजेच दत्ताकडे जेवायला गेले. आबांनी दत्ताला सांगितले की मी जाऊन येतो लवकरच मनीषकडून. दत्ताने पण होकार दिला. आबा घरी आल्यानंतर पाणी पिऊन झोपले. सकाळी 5 वाजताच ते उठले. त्यांनी आपलं आवरलं आणि घराला कुलूप लावले. आशाताईंच्या फोटोकडे पाहून ते बोलले, येतो, घर सांभाळा आता. डोळ्यातलं पाणी टिपत ते रस्त्याच्या कडेला आले. रिक्षात बसून बस स्थानकावर आले. मुंबईला जाणारी बस लागलीच होती. आबा खिडकीजवळच्या जागेवर बसले. मध्ये बस थांबल्यानंतर एका ठिकाणी त्यांनी नाश्ता केला. 8 तासाच्या प्रवासानंतर ते मुंबईला पोहोचले. उतरल्यानंतर ते रिक्षाने मनीषच्या घरी पोहोचले. मनीष व नीताने त्यांचे जोरात स्वागत केले. आबांचं जेवण झाल्यानंतर ते विश्रांतीसाठी गेस्ट रूममध्ये गेले. आशाताई गेल्यानंतर आबा प्रथमच मनीषकडे आले होते. विश्रांती झाल्यावर नीताने त्यांना चहा दिला. चहा घेतल्यानंतर ते खाली गार्डनमध्ये फिरायला गेले. तिथे त्यांना समवयस्क भेटले. आबांनी त्यांच्याशी ओळख करून घेतली. फिरून आल्यानंतर आबांचे जेवण झाले. आबा झोपायला जाणार तोच मनीष म्हणाला, थांबा ना आबा, थोडं तुमच्याशी बोलायचं आहे. आबा थबकले आणि परत सोफ्यावर जाऊन बसले. तेव्हा मनीष म्हणाला, आबा तुम्ही आता इकडेच राहा. आबा म्हणाले, अरे असं कसं, मी येत राहीन ना तुझ्याकडे. मनीषच्या डोक्यात वेगळेच विचार चालू होते. आबा जर इथून गेले तर ते आपली संपत्ती सगळ्यांना वाटून टाकतील. मनीष आबांशी गोडगोडच बोलत म्हणाला, ठीक आहे आबा, तुम्हाला जेवढे दिवस वाटेल तेवढे दिवस राहा. दुसऱ्या दिवशी आबा उठले. सगळं आवरून त्यांनी देवपूजा केली. मनीष आणि आबांनी एकत्र नाश्ता केला. मनीष बँकेत गेला. नीताई हॉलमध्ये येऊन बसली. ती आबांना म्हणाली, आबा, आई गेल्यानंतर तुम्हाला खूप एकटं वाटत असेल ना हो? आबांनी मानेनेच होकार दिल्यावर ती म्हणाली, आबा, आईचे दागिने लॉकरमध्ये ठेवले असतील ना? नीताच्या अनपेक्षित प्रश्नाने आबा गोंधळले आणि म्हणाले, नाही ग, अचानक येणं झालं ना म्हणून दागिने बरोबरच आणले. त्यांचं उत्तर ऐकून नीताला हायसं वाटलं. तिने मनीषला सांगितलं. त्या दोघांनी ठरवलं की आबांना आता इथून जाऊच नाही द्यायचं. ते दोघेही आबांशी प्रेमाने वागू लागले. आबाही खुश होते. एक दिवस मनीषने आबांना सांगितले की तुमच्याकडचे जे दागिने आणि रोकड आहे ते आपण लॉकरमध्ये ठेवून येऊया. आबांनी सर्व रोकड, दागिने आणि पासबुक मनीषजवळ दिले. आबांजवळ फक्त त्या महिन्याची आलेली पेन्शन शिल्लक होती. आबांना मुंबईला येऊन 1 महिना झाला होता. त्यांना त्यांच्या घरची आठवण यायला लागली. एक दिवस अचानक आबांच्या पोटात दुखायल्याचं निमित्त झालं. मनीषने त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. डॉक्टरांनी सुद्धा लहान आतड्याला सूज असल्याचे सांगितले. सूज कमी होईपर्यंत आबांना हॉस्पिटलमध्ये राहावं लागणार होतं. त्याच दरम्यान मुंबईत पावसाचे दिवस सुरू झाले. मनीषचं घर हॉस्पिटलपासून फार लांब होतं. त्याची धावपळ होऊ लागली. पावसाचा जोर वाढू लागला तसे तसे त्याला हॉस्पिटलमध्ये येणे जाणे जमले नाही. नीता प्रेग्नेंट असल्याने तिला डॉक्टरांनी जास्त हालचाल न करण्याचा सल्ला दिला. इकडे आबांचे हाल व्हायला सुरुवात झाली. त्यांना वेळेवर खायला मिळेना. तेथील नर्सच्या लक्षात आले की आबांजवळ कोणीच नाही आहे.
त्या नर्सनेच मग आबांना चहा आणि ब्रेड द्यायला सुरुवात केली. पण आबांचे डोळे मात्र सतत दाराकडे लागून राहिले. त्यांना वाटत होतं की मनीष येईल आणि आपल्याला घरी घेऊन जाईल. आबांना हॉस्पिटलमध्ये 15 दिवस झाले होते, तरी मनीष तिकडे फिरकला नाही. खाणेपिणे कमी झाल्यामुळे आबांची तब्येत अशक्त झाली होती. बेडवरच असल्याने त्यांची आंघोळसुद्धा नव्हती. दाढी वाढलेली आणि अंगावर जुनेच कपडे, अशा अवस्थेत आबा होते. त्यांच्या डोक्यात विचार चालू होते की आपण आपल्याजवळची सगळी संपत्ती आणि दागिने मनीषला देऊन टाकले आणि आता आपला लाडका मुलगा, ज्याच्यावर आपण जीवापाड प्रेम केलं, तो हॉस्पिटलमध्येही यायला तयार नाही. अशक्तपणामुळे आबा बेशुद्ध होऊ लागले. जेव्हा ते शुद्धीवर येत तेव्हा नर्स त्यांना चहा पाणी पाजत. एक दिवस संध्याकाळी मनीष हॉस्पिटलमध्ये आला. आबांना ते जाणवलं. आबांच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले आणि त्यांनी हातानेच मनीषला खुणावले. जणू ते सांगत होते की मला येथून घेऊन चल. मनीषने फक्त त्यांना मान हलवून होकार दिला आणि तिथून निघून गेला. आबांना पाहायला उषा आणि निशा आल्या, पण आबा व्यवस्थित आहे हे पाहून त्यांनीसुद्धा त्यांचा निरोप घेतला. त्यांना भीती वाटत होती की आबांनी मुलींना काही सांगितलं तर. नीताची डिलिव्हरी झाली. इकडे मे महिन्यापासून हॉस्पिटलमध्ये दाखल झालेल्या आबांची तब्येत अधिकच बिघडली. ते कोणाला ओळखतही नव्हते. नीताला डिलिव्हरीचा खूप त्रास झाला. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. मनीष तिच्याजवळ आला. तिच्या डोळ्यातून झरझर अश्रू वाहू लागले. मनीषने तिला विचारताच ती म्हणाली, आबा कुठे आहे आपले? मनीष भानावर आला आणि तो हॉस्पिटलमध्ये पोहोचला. आबांच्या अंगावर पांढरं पांघरून टाकलेलं होतं. जन्मदात्याला पाहून मनीष ढसाढसा रडू लागला. त्याच्या डोळ्यातून पश्चातापाचे अश्रू ओघळत होते. तर आजची कहाणी ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा. अशाच नवीन कहाणीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलवर पहिल्यांदा असल्यास चॅनलला लाईक, कमेंट, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.